यांच्याकडून ऑफर आहे. नंबर 1 वर जो संघ विजय होईल, दोन्ही संघांसाठी जो कोणी विजय होईल त्यासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आकाश तांडेल यांच्याकडून. हॅलो शेख. यानंतर क्रीडांगण नंबर 2 मैदान क्रमांक 2 वरती पुढील होणारा सामना असेल जय हनुमान भिलांड विरुद्ध वर्सोळे वाशी. आपल्याकरता पुढील पहिला पुकार मैदान क्रमांक 3 पांडवादेवी रायवाडी. मैदान क्रमांक 3 ओंकार वेशवी विरुद्ध श्रीराम गणप. आपल्याकरिता देखील पहिला पुकार मैदान क्रमांक 1 पांडवादेवी रायवाडी गणेश लभुरे. हे तिसऱ्या फेरीचे शेवटचे सामने असेल. खऱ्या अर्थाने आता मात्र आपण ह्या क्वार्टर फायनल पूर्व फेरी आपण या ठिकाणी पाहतोय. मुसोबा पेसारी विरुद्ध टीबीएम स्पोर्ट्स कारावी या दोन संघाच्या दरम्यान लढत. चढाई करता 2 नंबर 4 सत्यनारायण नवेगाव नवतरुण कारावी. धन्यवाद. चाय आला जरा बरं वाटलं व आयोजक धन्यवाद. या ठिकाणी आपल्याला सामना बघायला मिळतो टीबीएम स्पोर्ट्स कारावी विरुद्ध मुसोबा पेसारी. ॲडव्हर्सायकलचा प्रयत्न आणि मात्र हितेश मात्र निसटलाय. चढाई करता प्रत्युत्तर देईल निश्चितच पुन्हा एकदा अंश धोंडसेकर आपल्याला बघायला मिळतोय. खऱ्या अर्थाने मित्रांनो अंशची ओळख करून द्यायची म्हटली, परंतु यावेळेस ताकद अधिक एकीचं बळ अधिक पाहूया. अंश धोंडसेकर निसटण्याचा प्रयत्न, परंतु हितेश म्हात्रे करण पाटील काय प्रयत्न केले बघूया. शेवटच्या क्षणापर्यंत लढत देण्याचा प्रयत्न आणि जेलबंद हॉटेल जबरदस्त पद्धतीची प्रकार आपल्याला बघायला मिळते. नवसंजीवनी मिळते. क्रीडांगण नंबर 4 वर सत्यनारायण नवेगाव नवतरुण कारावी. अलंकार सन्मान घ्यायचा आहे अजिंक्य पाटील सर. चला आयोजक सन्माननीय भाई पाटील साहेबांना विनंती करतोय आपण सन्मान करायचा आहे. सन्माननीय अजिंक्य पाटील सर. चला बिजापुर एक सन्मान आपण घेतोय. एक जबरदस्त व्यक्तिमत्व सन्माननीय जे पाटील सरांचे सुपुत्र. एक कबड्डीसाठी झोकून देणारे हे व्यक्तिमत्व. कबड्डी श्वास ध्यास प्रवास आम्ही नक्कीच म्हणतो. असे सन्माननीय अजिंक्य पाटील सरांचा सन्मान केला जाईल, स्वीकार व्हावा हीच विनंती आहे. रायगड जिल्हा पंचमंडळी सचिव सन्माननीय अजिंक्य पाटील सर यांचा आणि या गावाचे जावई सन्माननीय अजिंक्य पाटील सरांचा सन्मान केला जातोय, स्वीकार व्हावा ही नम्र विनंती. थोडी संघाला विनंती आहे आपण लाईन अप व्हायचं आहे. सत्यनारायण नवेगाव अजिंक्य पाटील सर जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. अजिंक्य पाटील सरांचा सन्मान केला जातोय. याच गावात घोड्यावर बसून आपली स्वारी येणार आहे. शुभेच्छा आहे सर तुम्हाला. आम्ही सर्वांनी उपस्थित आहे तर सर्वांना आमंत्रण आहे. धन्यवाद. एक जबरदस्त गोंडस स्मित हास्य ज्यांच्या चेहऱ्यावर असलेले आमचे जबरदस्त व्यक्तिमत्व अजिंक्य पाटील सर. धन्यवाद हा सर सन्मान स्वीकारल्याबद्दल.
ओमकार वेशवी श्रीराम गडाप क्रीडांगण नंबर 4 पांडवादेवी रायवाडी गणेश क्लब उरण क्रीडांगण नंबर सत्यनारायण नवेगाव नोतरून काळाबी 4 वर चला. ओमकार वेशवी श्रीराम गडाप आपणास पहिला पुकार आपण जयत राहायचं. लाईनमॅन चला क्रीडांगण नंबर 1 वर. मातृजय संघ उपस्थित आहे. प्रतिस्पर्धी संघ झुंजारकणी संघ सुद्धा उपस्थित आहे. धन्यवाद. होता कारण हातात पिस्तूल धरून माझा मनिया सुरू त्याला लढला होता की जाळून देखील ताज सारा तो अजमल कसाब रडला होता कारण हातात कॉलर पकडून माझा तुकाराम ओंबले त्याला लढला होता की सांगा ओरडून जगाला लढणारा आणि तोडणारा फक्त आणि फक्त मराठाच होता. फक्त आणि फक्त मराठाच होता. अशा मराठ्यांच्या महाराष्ट्रामध्ये मराठमोळ्यांचा रांगडा खेळ रंगताना आपल्याला बघायला मिळतोय. शिवशंभोच्या कृपा आशीर्वादाने पुनीत पावन झालेल्या श्री क्षेत्र पाटणेश्वर नगरीमध्ये आज मात्र कबड्डीचा घुमारा घुमताना आपल्याला बघायला मिळतोय. मैदान क्रमांक 4 वरती नवतरुण कारावी संघ उपस्थित होतोय. प्रतिस्पर्धी सत्यनारायण नवेगाव संघ देखील आलेला आहे. दोन्ही संघांचं स्वागत असेल. आता मात्र थोडे चढाई करता हितेश म्हात्रे या ठिकाणी सज्ज झालाय. 3-1 समीकरण अमित ठाकूर मध्यरक्षकाच्या भूमिकेमध्ये असेल. बघा कितपत प्रयत्न करतो हितेश म्हात्रे. हा देखील खेळाडू माघार घेणारा खेळाडू नव्हे. प्रचंड वेग ज्याच्या पायामध्ये असा हितेश. ऍडव्हान्स टॅकलचा प्रयत्न आणि मात्र निसटला. जबरदस्त चक्र आपल्याला बघायला मिळतोय. चढाई करता आता मात्र रुपेश जाधव एक डायकलावडा हा मसोबा पेजरी संघाचा खेळाडू बघा कितपत प्रयत्न करेल. अनुभवाचा पेटारा याच्या पाठीशी परंतु प्रयत्न झाले तर निश्चितच टीबीएम कारावी की मसोबा पेजरी चढाई करता सज्ज होता. आता मात्र करण थाली आधी गेले एक प्रचंड वेगवान चढाई बहादूर आपल्याला बघायला मिळतो टीबीएम स्पोर्ट्स कारावी संघाच्या माध्यमातून. चढाई करता आता मात्र अंश धोडसेकर जर्सी क्रमांक 15 4-1 समीकरण असेल. बघा कितपत प्रयत्न करेल. यावेळेस निश्चितच मल्टिपल पॉईंट गुण मिळवण्याची संधी असेल परंतु पारस शिर्के एक ताकदी मध्यरक्षक बघायला मिळतोय. कारावी संघाच्या माध्यमातून माघारी परतोय. अंश त्याला प्रत्युत्तर देईल. भाषा तयारी करायचं आपल्याला खेळण्याकरिता दुसरा प्रकार. मैदान क्रमांक 3 साठी देखील दुसरा प्रकार असेल. स्कोरर पाठवा मैदान क्रमांक 4 वरती. स्कोरर आयोजकांना विनंती प्लीज आपण स्कोरर पाठवा. मैदान क्रमांक 3 वरती देखील हा दुसरा प्रकार असेल. ओंकार वेश्री श्रीराम गडद आपण मैदान क्रमांक 3 कडे त्या ठिकाणी चालायचं आहे. दुसरा प्रकार तर मैदान क्रमांक 1 साठी पांडवादेवी रायवाडी गणेश क्लब उरण. मेडिकल करा ठेवला चिरात असतो. टाकल्या
मग थांब तर तू उतर, थांब तर. वाईट नको. मयूर बादशाह इस कडक घे जाऊ दे. अरे इजी मारला बोनस जाऊ दे, मारू दे. नको मारू दे. बोनस मारू दे. शाबास रघु हे पंढरी शेठ, काय चाललंय मॅच? हॅलो चेक. आता मात्र एक अस्तित्वाची लढाई आपल्याला मैदान क्रमांक 2 वरती बघायला मिळते. चढाई करता या ठिकाणी संदेश पाटील, एक जबरदस्त आणि अनुभवाचा पेटारा संदेश पाटील देखील माध्यमातून आपल्याला बघायला मिळतो. प्रचंड मेहनती आणि महत्वाकांक्षी असा खेळाडू माघारी परतलाय, त्याला प्रत्युत्तर देईल. या रायगड जिल्ह्याचा खऱ्या अर्थाने पब्लिकचा बेताज बादशाह म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं असा हा मितेश पाटील उर्फ रघु वारंवार रेड्स करतो. जसे क्रमांक 8 वेगवेगळ्या धोरणाची रणनीती अवलंबण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला जातोय. त्याच्या माध्यमातून आपली मक्तेदारी ठेवली आहे असा राजेंद्र देशमुख आपल्याला बघायला मिळेल. मैदान क्रमांक 4 वरती पेन तालुक्याचा एक युवा खेळाडू हिमांशू म्हात्रे आपल्याला बघायला मिळते. केलं जात आहे एक जबरदस्त प्रकार आपल्याला बघायला मिळते. झुंजार कणे संघाच्या माध्यमातून जबरदस्त प्रकार. बंटी बांधनकर च्या गैरहजेरीमध्ये देखील संघ एक जबरदस्त फॉर्म मध्ये आज बघायला मिळतोय. चढाई करतात आता मात्र अंश दोडसेकर शेवटची 5 मिनिटं असताना चढाई करतोय. यावेळेस बघा कितना प्रयत्न करेल. 7चा डिफेन्स असेल, भेदण्याचं सामर्थ्य आहे का? नक्कीच आहे मित्रांनो. जबरदस्त सामर्थ्य दाखवलं टीबीएम स्पोर्ट्स धारावी संघाने. प्रत्युत्तर देईल आता मात्र पारस शिर्के. थर्ड रेड, तिसरी चढाई. बघा कितना प्रयत्न करतो पारस. मोठा प्रयत्न करावा लागेल पारसला. यावेळेस मात्र अमित ठाकूर डाव फसलाय. 2 गुणांची अचूक कामगिरी करतोय पारस शिर्के. आपण उतरायचं मैदान क्रमांक 1. चढाई करता पुन्हा एकदा मितेश पाटील आपल्याला बघायला मिळेल. वारंवार चढाई करतो परंतु तितकंसं यश त्याच्या पदरी पडत नाही. यावेळी देखील जोरबंद केले जाते. एक जबरदस्त पकड.
एवढी नाही होती मॅच. शेवटची 2 मिनिटं असेल. पुन्हा एकदा रुपेश जाधव या ठिकाणी सराई करिता एक अनुभवी खेळाडू आहे ज्याने मागचा लोणाचा बोजा वाचवला होता, परंतु या चढाईमध्ये कितपत कामगिरी करतोय. मोठी चढाई होणं गरजेचं असेल जर म्हसोबा संघाला सामना विजयाच्या दिशेने घेऊन जायचा असेल, परंतु वेळकड होण्याची रणनीती आजमवली जाते आणि माघारी परतला. 1 मिनिटामध्ये मैदान क्रमांक 3 चा धावा घ्यायचा आहे. कॅच पाहिजे. ही चढाई सामन्यामध्ये निर्णात्मक चढाई ठरू शकते, परंतु पारस शिर्के समोर येऊन उभा ठाकलाय. तीनचा ताबा घ्यायचा आहे. मैदान रिकामा आहे. आपल्याला विनंती असेल ओंकार बेशवी, श्रीराम गडम. पुरं झालं तर येईल.